योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन गाववाले सर्वांनी म्हणायचं योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन गाववाले तू ना तारे तो कुल सारे तू ना तारे तो मज कोण तारे तू ना संभाले तो कौन संभाले योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज आपण किती की मतलब पेमेंट थोडी वाढणार आहे आपलं नाही बा पाकिट वाढणार आहे काय समजा जास्त म्हटलं तर मी घासून म्हणतो मग हा मग कसं आहे आपल्या सर्वांनी म्हणा लागेल का नाही बरोबर नाही काय सर्वांनी म्हणा लागेल काय म्हणा लागेल योगीराज योगीराज गजानन गजानन हात 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 असं थोडी म्हणा योगीराज योगीराज गजानन गजानन जमलं नाही बट गजानन बाबा सर्वांनी बोलून राहिले हात वरतो नाही करा तर कथा इथंच आरती लावा योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन गाववाले तू ना तारे तो फिर कौन तारे जय हो गजानन बाबा मेरी ये नैया तेरे हवाले मेरी नैया तेरे हवाले मेरी ये नैया तेरे हवाले मेरी नैया है तेरे हवाले तू ना सहारे तो कौन सहारे तू ना तारे तो कौन हारे हे योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज कधी म्हणता तू म्हण महाराज तुला पैसे काळजी दिले कोणी असे म्हणते तुला 8 दिवसाचे पैसे काळजी दिले साऊंडचे दिले मंडपाचे दिले योगीराज हा असं तर नाही ना एक वेळ तू ना तारे तो फिर कौन तारे तू ना तारे तो फिर कौन तारे योगीराज योगीराज गजानन गजानन ओ योगीराज योगीराज गजानन गजानन से गावाले तू ना तारे तो फिर कौन तारे तू ना तारे तो फिर कौन तारे वो है मेरे नैनों के तारे तुम हो मेरी आंखों के तारे वो है मेरे आँखों के तारे तुम
गजानन बाबा कोण आहे तुमचे? तुम्ही म्हणा, तुम हो मेरे आँखों के तारे, तुम हो मेरे आँखों के तारे, तू ना सहारे तो कौन सहारे, तुम ना सहारे तो कौन सहारे, तुम ना सहारे तो कौन सहारे, तुम ना सहारे तो कौन सहारे। योगीरा योगीरा गजानन, गजानन, हे योगीरा योगीरा गजानन, गजानन, शेगावाले तू ना तारे तो कौन माले, तू ना तारे तो कौन तारे। मेरी ये नैया है तेरे हवाले, मना सर्वांनी म्हणायचं. नैया है तेरे हवाले, आपलं जहाज कोणाच्या भरोशावर आहे? गजानन बाबांच्या ना आरतीमध्ये शेवटी काय म्हणतो? नौका तव चरण, तुझे पाय आमच्यासाठी नौका आहे. म्हणून गजानन बाबाला म्हणा, मेरी ये नैया है तेरे हवाले, मेरी ये नैया है किसके हवाले, मेरी ये नैया है तेरे हवाले, मेरी ये नैया ये तेरे हवाले, तेरी ये नैया है तेरे हवाले, मेरी ये नैया है तेरे हवाले। तू ना सहारे तो कौन सहारे, तू ना सहारे तो कौन सहारे। योगीरा योगीरा गजानन, गजानन, ओ योगीरा योगीरा गजानन, गजानन, शेगावाले तू ना तारे तो फिर कौन तारे, तू ना तारे फिर ना तारे तो फिर कौन तारे. एक वेळ सर्वांनी योगीरा गजानन, गजानन, योगीरा गजानन, गजानन, शेगावाले तू ना तारे तो फिर कौन तारे, तू ना तारे तो फिर कौन तारे, तू ना तारे तो फिर कौन तारे. ओ फिर ना तारे तो फिर कौन तारे। गजानन गजानन, योगीरा योगीरा गजानन, गजानन, योगीरा 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 गजानन, 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 बोल शेगाव निवासी संत योगीराज गजानन महाराज की जय. आजचा पहिला दिवस आहे की नाही? म्हणून काही हरकत नाही. पण उद्या असं कंट्रोल करू नका आणि कंजूसी अजिबात करू नका. कंजूसी आपल्या व्यवहारात करा, भक्तीत कंजूसी करू नका. मग पश्चाताप होते. अरे अरे, इथं जर मी मन मोकळं केलं असतं तर संसाराचे दाह मला माझ्याकडे आलेच नसते. है की नाही? म्हणून गजानन बाबाचं नाव घेत जा. काय म्हणत जा? गजानन म्हणत जा, योगीराज म्हणत जा. है की नाही? अर्थ एकच आहे, नामामध्ये सार आहे. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या हो विठोबाचे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सर्व शास्त्र एकच सांगतात, भगवंताचं नामस्मरण करा. या त्या पूजेच्या नांदी लागू नका. याने काय होते, आपला वेळ चालला, वेळ चालला, फुकट वेळ चालला. गेलेला वेळ वापस येत नाही. गेलेला वेळ वापस येत नाही.
माझ्याही डोळ्यामध्ये भरपूर स्वप्न आहे की मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, इथे शिकायला गेलो असतो, पण वेळ गेला, आता वेळ नाही. मग पश्चाताप करून काय फायदा? मी जर त्याचाच विचार करत राहिलो, वेळ गेला नाही, परंतु पुढचा वेळ शिल्लक आहे, त्याचा सदुपयोग करा, सदुपयोग करा. आम्ही सदुपयोग वेळेचा करत नाही. भगवंताने मानवाला दोन गोष्टी दिल्या, एक म्हणजे शक्ती. आम्ही शक्तीचा उपयोग विनाकारण संसारामध्ये करतो, म्हणून आमच्या शक्त्या कमी झाल्या. बरोबर नाही काय? आमच्या शक्त्या विनाकारण खर्च करतो ना आम्ही. अनेक शक्त्या शरीरातल्या आहे. काय आता कसं आहे, कुठं कोणाच्या मनात बोललं नाही पाहिजे तर आपण जातोच का नाही बाई, मला माहित हेच इथे असं नसतं बोललं तर काय एक भाकर कमी गेली असती काय? पण बोलल्याशिवाय जमते काय? नाही बोलाच लागतं. आता मकर संक्रांतीले पाहिलं नाही काय? किती जणीले बोलल्या. तुम्हाला माहिती तुमच्याकडे झालंच नाही काय? अरे तिलेच येते काय? हो तिच्याच गळ्यात आहे काय? हो हळदी कुंकू गोड गोड बोला, जिच्या हातात वाटी तेच गोड नाही बोल. हो काय लावलं आमचं. म्हणून आहे शास्त्रकार म्हणतात, वेदांतकार म्हणतात, काय भक्तीचे काही सूत्र आहे, यांना सार ऐकायचं आहे. सार कशामध्ये म्हणतात? कथेचा सार, नामामध्ये सार आहे. आणि या ठिकाणी सूत महाराज म्हणतात, हे ऋषी महात्मा, तुम्ही जो प्रश्न केला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो, कथेचा सार सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि सुतांनी कथा प्रारंभ केली वृंदावनापासून, यमुना नदीपासून. वृंदावनामध्ये कोण आहे? भक्ती वृंदावनामध्ये आहे. भक्ती वृंदावनामध्ये आहे, म्हणून वृंदावनामध्ये गेलं पाहिजे. म्हणून वृंदावनामध्ये त्या ठिकाणी रेत रमण म्हणून त्या ठिकाणी स्थान आहे. त्या ठिकाणी लोटांगण टाकतात त्या मातीमध्ये. ती माती आपल्याला लागली पाहिजे म्हणून. का? त्या ठिकाणी भक्ती आहे. सुतदेव म्हणतात, एक वेळेस नारदजी महाराज अवकाशामधून भगवंताचं नाम घेत यमुनेकडे येत आहे. आणि यमुनेमध्ये एका स्त्रीचा रडण्याचा आवाज येत आहे. ती रडत. नारदजी महाराज त्या रडण्याच्या दिशेला पोहोचले. त्या देवीला प्रश्न केला नारदांनी, हे स्त्री देवी, तू कोण आहेस? का रडतेस? ती शक्ती बोलायला लागली, काय? भोम भोम साधु क्षणतिष्ठ मंच तापत्र विनाशा. हे साधू, काही क्षण तुम्ही थांबा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. भोम भोम साधू, क्षण, एक क्षण थांबा. नारदांनी त्या ठिकाणी आपली नजर यमुनेच्या रेतीमध्ये गाळली. नजर कुठे? नारदाची कथा पहा काय. नारदाने नजर रेतीकडे काढली. नदीच्या आतमध्ये ती स्त्री उभी आहे. नारदाने स्त्रीकडे पाहिलं नाही, कोण आहे काय. साधू विनाकारण कोणाकडे पाहत नाही. आम्ही साधू साधू ज्याला म्हणतो ना, साधू विनाकारण कोणाकडे पाहत नाही. म्हणून साधू कसा ओळखावा? साधू डोळ्याने ओळखला जातो, कपड्याने ओळखला जात नाही, डोक्याच्या केसाने ओळखला जात नाही.
टिक्क्या बुक्क्याने ओळखला जात नाही, साधू साधू डोळ्याने ओळखला जातो. म्हणून नारदांनी आपलं लक्ष रेतीवर काढलं. ती शक्ती बोलायला लागली, हे नारदजी, हा देवी तू कोण आहेस? ती स्त्री बोलायला लागली, नारद माझं नाव आहे. म्हणजे काय? भक्ती भक्ती. हा, मला भक्ती महाराणी असं म्हणतात. भक्ती महाराणी म्हणे हो. आता नारदांनी पाहिलं का? कारण की भक्ती उभी आहे आणि भक्तीकडे साधू पाहू शकतो. एक प्रश्न करू? म्हणे हा बोला. म्हणजे तुमच्या उजवीकडे एक वयोवृद्ध व्यक्ती पडलेला दिसतो मूर्छित अवस्थेमध्ये, आणि डावीकडे एक मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला आहे. हे दोन व्यक्ती कोण आहे तुमचे? नारदाने प्रश्न केला. ती बोलायला लागली भक्ती, म्हणे ही माझी मुलं आहेत. तुझी मुलं? म्हणे हो. नारदांनी प्रश्न केला, आई जर तरुण आहे तर तिची मुलं वृद्ध कशी? नारदांनी प्रश्न केला, जी आई तरुण आहे तिची मुलं वृद्ध कशी? आणि तुम्ही म्हणताय माझी मुलं आहे, यांची अवस्था कशी आहे? वयोवृद्ध आहे. भक्ती महाराणी बोलली, नारद प्रश्न ज्ञान जग हित नेनती कोणी अवतार पांडुरंगा नाम ठेविले या संसारामध्ये आपलं खरं हित कशामध्ये आहे? हा संसार हे विसरलेला आहे. काय बोलली भक्ती? माऊली ज्ञानेश्वर माऊली काय बोलले? संत महात्मा काय म्हणतात? आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला कळलं काय? मी मूर्ख असेल काय हरकत नाही, पण माऊली बोलली हो, लोपले ज्ञान जग हित नेनती कोणी अवतार पांडुरंगा नाम ठेविले त्या. आपलं हित काय आहे सांगावर? आपलं माया हित आहे. 8व्या दिवशी प्रगट दिवस आला का माया हातच खाजवते. काकू काका खरंच माझं हित काय आहे? खरं बोला. शपथ घेतली आत्ताच नाही बरं, पण आपलं हित कशामध्ये आपल्याला कळलं काय? लोक लेकराच्या मागं लावले, देवा संतान दे. सर्वांना वाटतं लेकरात हित आहे. लोक म्हणतात लग्न केल्यावर हित आहे, याचं लग्न करून द्या, याचं लग्न करून द्या. ठीक आहे, लग्न झाल्यानंतर आपल्या छातीवर हात ठेवा, या हात इथंच पाहिजे. हो, खरं खरं सांगा तुम्ही सुखी आहात का? बोला. गजानन बाबाच्या समोर आहोत, पैसा तुमच्याकडे सर्व आहे, पण आपण जात नाही. कधी कधी कोणी म्हणते काय मी लग्न करून चूक तर नाही केली ना. कित्येक आई बहिणींना म्हटलंय आपल्या घरामध्ये, माझ्या घरी लोय चांगल्या घरचे पाहुणे आलते, पण आमचा मावसा आहे ना यानं म्हणतात ना, म्हणून मी फसली. कित्येक वेळा आम्ही म्हटलं
कित्येक वेळा म्हटलं हो, कोणी संसारामध्ये सुखी नाही. ज्याच्यात आम्हाला सुख दिसते हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगा. हित हित कशामध्ये? पैशामध्ये हित आहे. पैसा कमावला म्हणजे मजाच आहे. शेवटी मग काय विचारता, आपल्यासाठी एखादा पक्षी येते वरतून. हा, सोन्याच्या इटा करून ठेव जा. ज्याच्या घरी सोन्याच्या इटा त्याच्या घरी घुबड येते म्हणे ते. हा, न्याले येते. हो ना, मी लागलो आता पैसे कमावायच्या मांग कोरोनापासून. पहिले नव्हतो मी तसा, पण या कोरोनानं मला बनवून दिलेला, शिकवला मला कोरोनानं. बाबू आता तेव्हा लहानपण लोय बंद कर, आता मोठे पण घे म्हणे. मी म्हटलं नाही. आमचं हित कशामध्ये आहे? पैसे कमवण्यामध्ये आहे की नाही? पैसे कमव. आजोबानं नातवाच्या तयाऱ्या केल्या, लेकरांसाठी घर बांधले, स्वतः पोटभर खाल्लं नाही आणि तामझाम उभा केला. एवढा मोठा तामझाम. पण कित्येक लोक आहे घरात बांधले, पण तो म्हातारा त्या घरात राहू शकला नाही. राहू शकला काय हो? सर्व तयाऱ्या केल्या, एलाशा काढल्या का नाही काढल्या. माया घरी एक जण आला म्हणे मला एलआयसी काढा म्हणे. म्याला पैसे कधी भेटते? तो म्हणे तुम्ही मेल्यावर. म्या म्हटलं अरे बज्जाता, मले मारून पैसे? माय पैसे माया कामात नाही म्हणे. नाही, तुम्ही मेल्यावर तुमच्या घरच्याच्या कामी पडत. अरे अरे रे, मग माझ्या कामी काय पडणार म्हणे? काहीच कामी पडणार नाही, काहीच कामी पडणार नाही. आपण कमावलेलं घर, घरामध्ये तुम्हाला 8 दिवस कोणी ठेवते काय? अरे जुलमाची रात्र जरी गेली, कठीण ती रात्र. साहेबांनी मकान बांधलं, ठेवा ना यांना 2 दिवस घरात. ठेवेल कोणी? हे हित आहे काय? मुलगा पाहिजे काय? मुलगा पाहिजे. रामासारखा घ्या ना, रामासारखा. लोकांना रामासारखा मुलगा पाहिजे ना. खरं बोला, पाहिजे की नाही रामासारखा पोरगा? पण आठवण ठेवा, ज्या दशरथाच्या घरी राम नावाचा मुलगा झाला, त्या बापाच्या तोंडात एक थेंब पाणी राम टाकू शकला नाही, असा मुलगा पाहिजे काय? बोल ना, पाहिजे राम. कोणासाठी? कोणासाठी? कोणासाठी कमवला पैसा? बोलता घरी कोणासाठी? कृष्ण पाहिजे? नाही, कृष्णाची मजा होती बा, असा पोरगा पाहिजे ना. अरे ज्या आईने जन्माला घातलं त्या आईच्या दुधाला होठ लावू शकला नाही, असा मुलगा पाहिजे. असा पाहिजे मुलगा तुम्हाला. ज्या आईने जन्माला घातलं त्या आईला आपलं मातृत्व पूर्ण करू दिलं नाही, तिच्या स्तनाला होठ लावलं नाही रे. असा मुलगा पाहिजे असं लेकरू पाहिजे. कोणती आई तयार आहे की लेकराला जन्माला घातल्यानंतर त्याने आपल्या स्तनाला तोंड न लावं, अशी आई कोणती आहे? ती देवकी आहे व देवकी. ती देवकी आहे. कोण आहे देवकी? ती राम अवतारामधली कैकई. कोण आहे ती? ती कैकई. रामाला जेव्हा राम अयोध्येमध्ये वापस आले तेव्हा कैकई बोलली, राम मला माफ कर, मला माफ कर. म्हणे आई मी तुला माफ केलं. म्हणे नाही, पुढच्या जन्मामध्ये मी तुला जन्माला घातलं पाहिजे, मग मी समजेल माफ केलं. म्हणे ठीक आहे आई, काही हरकत नाही, तू मला जन्माला घालशील, पण आई माझी अट आहे. म्हणे कोणती अट? आई तू या जन्मामध्ये असं काम केलं गाय, असं एवढं खराब काम केलं गाय की दुसऱ्याच्या ताटातला घास तू काढलाय. म्हणून आई अशा आईच्या गर्भाने मी जन्माला येईल, पण शपथ आहे त्या शंकराची, तुझं दूध पिणार नाही, तुझं दूध पिणार नाही. असा मुलगा पाहिजे. मग कोण पाहिजे? मग देवच जर अशा आहेत, मग आजकालचे लेकरं ज्या आई वडिलांनी आपल्या लेकरांसाठी पोटाचा खळगा भरला नाही आणि त्यांच्यासाठी काहीतरी तयार केलं,
आणि त्यांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर त्या मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी काय आणलं? कधीच काही नाही आणलं. त्या आई वडिलाला माहित आहे, पण जे आणलं ते गेलं कुठं? सरळ आपल्या खोलीत. आणि खोलीत गेल्यानंतर दरवाजा लावला. मग म्हणे काय म्हटलं? ये तू हे माया दुनिया का क्या करना. बरोबर नाही काय? ये तेरा आणि ये मेरा, दुनिया का क्या करना. घ्या ना त्याच्यातून चांगलं काहीतरी. असं शेवटी मुलाचं आणि त्या पत्नीचं होऊन जाते. जैन हा पूर्ण पोट भरलं नाही जीवनामध्ये, आपले पोटाच्या तृप्त्या केल्या, पण लग्न झाल्यानंतर तोच मुलगा लपून आपल्या पत्नीच्या खोलीत काहीतरी गोडधोड आणतं. आई वडिलांना कळत नाही काय? तुमचे दात वाजत नाही काय? दाताचा आवाज येत नाही काय? समजत नाही काय? पण तरी न समजण्यासारखे आई वडील करतात. मग हे ध्येय आहे का जीवनाचं? मग हे ध्येय आहे? उद्या रडायचंच आहे तुम्हाला, रड ना, काय हरकत नाही, रडत बसा. आजही रडता आणि उद्याही रडा. आपल्या जीवनाचं ध्येय सांगा. ध्येय काय ध्येय आहे? म्हणून काय शास्त्रकार वेदांतकार म्हणतात सर्वांना सर्व तयाऱ्या केल्या. आपण सर्व तयाऱ्या केल्या, उद्याच्या केल्या, परवाच्या केल्या, नातवायच्या केल्या. केल्या की नाही केल्या? फक्त माना हालून सांगा केल्या. केल्या ना. परंतु मरण्याची तयारी कोणी केली काय? अडीच हाताचा तुकडा कपड्याचा पांढरा आणून ठेवला काय? घडली आणून ठेवली काय? खरं बोललं तर राग येते, राग येते. पण मी कोणाला भीत नाही, मी एकालाच भीतो, तो म्हणजे माझा कृष्ण, माझा कृष्ण. काय एवढ्या तयाऱ्या केल्या, पण एकही तुमची आपली तयारी कामी पडणार नाही. तुळशीदास बाबा म्हणतात एकही तयारी कामी पडणार नाही. आपले भजनही बेकार गेले, सर्व बेकार गेले. तुळशीदास बाबांनी म्हटलं ना, या पोथ्या वाचून, भजन करून, टिक्के बुक्के लावून, देवाच्या आरत्या पूजा करून काय देव भेटन काय शेवटच्या दिवशी? जोशी महाराजांनी खूप कथा केल्या, मग शेवटच्या दिवशी त्याचं नाव होटावर येईल काय? हो येईल, येईल. खोट आहे. त्याचं नाव कितीही भजन करा तरी शेवटच्या दिवशी होटावर येईल, सांगता येत नाही. आणि मृत्यू या संसारामध्ये शेवटची परीक्षा आहे. संसार काय आहे? युद्ध आहे, आणि मृत्यू आपली परीक्षा. तुळशीदास बाबा रामायणामध्ये सांगतात, मी बोलत नाही, पासंत बोलतात. जनम जनम मुनि जतन कराई, अंतराम कहीं आवत नाई. जय सिया राम, जय सिया राम, सिया राम, जय सिया राम. जनम जनम मुनि जतन कराई, अंतराम कहीं आवत नाई. जन्म जन्म मुनि जतन कराई, अंतराम आवत नाहि. जय सिया राम, जय जय हनुमाना, जय सिया राम, सिया राम, जय जय हनुमान. संकट मोचन कृपा निदान. जय सिया राम, जय जय हनुमान, संकट मोचन कृपा निदान. जय सिया राम, जय जय हनुमान, जय सिया राम, जय जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान.
तुलसीदास बाबा रामायणामध्ये सांगतात काय, जन्म जन्म मुनी जतन कराय अंतराम काही मुख आवत नाही. किती की भजन करा, साधू जरी बनले तरी शेवटच्या क्षणी त्याचं नाव होटावर येईल हे सांगता येत नाही. म्हणून म्हटलं आता तरी थट्टा मस्करी बंद करा. म्हणून भक्तीचा अवडंबर बंद करा. आता तरी खरी भक्ती करा, खरी भक्ती करा, खरी भक्ती. कारण की माहित आहे तुम्हाला, मृत्यूच्या वेळेस किती त्रास होते माहित आहे का तुम्हाला? मृत्यूच्या वेळेस किती त्रास होत असते पापी माणसासाठी. काही प्रूफ पाहिजे की नाही? किती किती बा लाल मुंगी चावते तेवढी ठणक होती काय? म्हणजे ठणक म्हणजे वेदना कोणती बा हे तर पाहिजे की नाही माहित? मग माशी चावते तशी काय? मग ते सैदाची माशी चावते तशी काय? ठणक म्हणजे महाराज शेवटी होते काय माहित आहे तुम्हाला? गरुड पुराण उघडा. गरुड पुराणामध्ये भगवान विष्णू गरुडाला सांगतात, गरुडा शेवटच्या क्षणी करोडो विंचू, किती किती विंचू हो काकू, किती विंचू हो, करोडो विंचू एका सोबत एकाच व्यक्तीला डंक मारतात आणि त्याची वेदना जशी होते तशी वेदना मृत्यूच्या वेळेस व्यक्तीला होणार. मी नाही बोलत, गरुड पुराण सांगते. सांगा आता कोण जेवण करते आज रात्री? हो ना महाराज, असं बोलत असते का रे बाबू? मी काय करू? किती वेदना. मग लोक म्हणते आता त्याची नजर गेली, नजर गेली, गेली नाही आता नजर आली. आता म्हणलं डॉक्टर भेटलेच नाही. आता शेवटी डॉक्टर भेटले कोण? यमाचे दूत. यमाचे दूत ते आल्याबरोबर याले बरोबर दिसायला लागलं. म्हणून काय शास्त्रकार म्हणतात, भक्ती बोलायला लागली काय, या संसारामध्ये ज्ञान आणि भक्ती आणि वैराग्य याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. कोणाचं लक्ष आहे? आणि ज्ञान आणि वैराग्य तर कोणाला पाहिजेच नाही. ज्ञान कोणाला पाहिजे, कोणाला वैराग्य पाहिजे, कोणाला पाहिजे सांगा? आता घरातले जे वृद्ध लोक आहेत ते म्हणतात, सनबाई असं कनी आपलं पदर घ्यायचा. हो, घरचा पती शिकवते, आपण तिथं चाललो, तिथं गेल्याबरोबर असं करजो, हा सरे असं, हा म्हणजे वागजो तिथं गेल्यावर. मग ते जाते बैठकीत गेले का मग तो म्हणजे माणूस फटाफट नमस्कार करते. मग ते कधी केलाच नाही तिनं, मग ते राहते अशी उभी, ते पाहते मटर मटर. मग ह्या म्हणते डोळ्यानं बोलते, म्हणजे नमस्कार करतोय. असं असतेच, असंच चालू आहे जरा खेळ. काय बरोबर नाही काय? समजा कोणा सांगितलं, एखाद्याने सांगितलं, मोठ्या व्यक्तीने सांगितलं, जो वयानं मोठा आहे, बाई असं कधी पदर घेत असते, हा चार चौकात असं बोलू नये. असं बाबाले सांगेन मी फोन करून. नाही नाही बाबाले नको सांगू. हा आजकाल असं चालू आहे. बाई मोबाईल कमी पाच जाय ना, माया आईनं दिला चांगला आहे, मला नाही दिला पण आई नाही दिला, माझ्या बाबाने नाही दिला. मला कोण दिन काची ना, एका जणांना दिला ना तुमच्या अमरावतीच्या नाव नाही सांगत, मग शेवटच्या दिवसानं. हा हे असं चालू आहे सर्व. चांगलं आहे. म्हणून काय समजा एखाद्यानं म्हटलं, काय म्हटलं, आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात जाऊ नये. मोठा महाराज बनला तो, असं असं नाही बरोबर नाही काय? ज्ञान कोणाला पाहिजे काय? लोपले ज्ञान जगी. पण याने होते काय हे तर ऐकून घ्या ना. याने होते काय? कसं आहे, कोणीच स्पृश्य आणि अस्पृश्य नाही, कोणीच म्हणजे अपवित्र नाही.
सर्वच आपण पवित्र आहोत, सर्वच अपवित्र आहोत. ते आंघोळा करून काही जमत नसते, किती काही पाय धुतले तरी जमत नसते, आहे की नाही. म्हणून आपण कसे आहोत हे जर पाहायचं असेल तर माया आईचा तुम्ही आजपर्यंत फोटो काढले असेल, उठल्याबरोबर स्वतःची सेल्फी घेता उद्या अशी, आणि असं तोंड हे कोळ करतात, त्याच्याशिवाय सेल्फीच नाही होत. चांगले होतकाळ दिले देवा त्याच्यात करते हे कोळ आपण, चांगलं आहे म्हणा, मला काय घेणं देणं, माय मोबाईल थोडी मागते, चांगलं आहे. सकाळच्या वेळेस स्वतःचा सेल्फी घ्या, मग माहीत पडन आपण कसे आहोत. कशा आपण एक डस्टबिन आहोत, डस्टबिन कशा आहोत, डस्टबिन सारखे आहोत, मळच मळ भरलेला आहे. किती की आंघोळा करा तरी मळ आणि मूत्राची पिशवी आपण सोबतच घेऊन येतो ना. वाईट वाटतं ना, ठीक आहे, पण सांगा आपण पवित्र आहोत काय. म्हणून या ठिकाणी देवाला प्रश्न केला, देवा पवित्र काय, अपवित्र काय. धर्म पवित्र आहे, अधर्म अपवित्र आहे. ज्ञान हे पवित्र आहे, अज्ञान अपवित्र आहे. फक्त एवढंच घ्या लक्षात. अपवित्र काय, अज्ञान. ज्ञान कसं आहे, पवित्र आहे. समजलं काय तुम्हाला, पवित्र अपवित्र समजलं काय. वापस सांगू बिचारे, माय लोय मन दुखते हो तुमच्यासाठी. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञान. म्हणून काय संसारात ज्ञान आणि वैराग्य मूर्छित पडलेला आहे. ज्ञानाच्या गोष्टी सर्व करतात, पण वेळ आली म्हणजे ज्ञानापासून दूर होतात. ज्ञानाच्या गोष्टी लोक खूप करतात, पण प्रसंग आला तर ज्ञान सुटून जाते. बोला बोला, तुम्ही म्हणता महाराज नाही आम्ही तर धर्मावर चालतो. बरं बरं, एक काम करा, तुमच्या हातात पाण्याचा गिलास आहे काका, मागचे काय तुमच्या हातात काय पाण्याचा गिलास आहे, आणि त्याच्यात पडली माशी. बिचारे काय पडली काकाची, पाण्याचा गिलास तुमच्या हातात आहे, त्याच्यात पडली माशी. काय करता बोला. वेदांताची परिभाषा मी साध्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त वेदांत तुम्हाला सांगत आहे. पाण्यात पडली माशी, काय करता. दुसरं घरच आहे बा, नाही बरोबर नाही काय, काय करता, कुठं ऍडजस्टमेंट करता, माशी कशी करता. ज्याच्यात जीव जाते ते काय होते बोला, मशान नाही होत काय ते. अरे बा बरोबर नाही काय, ज्ञान आहे ना आपल्याला. बरं फेकून द्या पाणी, किती दूर फेकता, राटगाव पर्यंत. बरं फेकलं, ज्ञान आहे ना, सरळ ज्ञान आहे की नाही. माशी फेकली काय बा. आता तुमच्या हातात दुधाचा गिलास आहे, त्याच्यात पडली माशी. बोला बोला बोला, वेळ कमी, आरती लावा लागते. काय करता. मग आणि तुमच्याकडे ज्ञान होतं, लोपले ज्ञान जगी हित नेनेती कोणी. मग आणि तुमच्याकडे ज्ञान होतं, पाणी फेकलं त्याच्यात माशी पडते, ते मशान होते, फेका फेका. आता दुधाच्या गिलासात माशी पडली बिचारे हो, आता काय करता सांगा ना लवकर. दूध माझ्याकडे पळून राहिलं मटर मटर. ऍडजस्टमेंट, ओ ऍडजस्टमेंट. बर ऍडजस्टमेंट, मग कोणतं ऍडजस्टमेंट. फॉर्म्युला नंबर 6 काढा. हात कसा टाळा लागतो सांगपाल. असा हात नाही, करंगई. पायजो तू पडशील. आता काय करता, काही टाकता काय.
पवित्र गिवित्र काही करता पाण्याचे थेंब बर गिलासात पाण्याचे थेंब काय ज्ञान आहे हो बापा मग दरवर्षी बोलावं तर तुम्ही काय ज्ञान आहे हो पाण्याने शुद्ध केलं ना शुद्ध होते ना दूध बरोबर आहे ना पाण्यात माशी पडली आमचं ज्ञान जागृत झालं पण जेव्हा दुधामध्ये माशी पडली आता ज्ञानावर चादर ओढण्यात आली आणि मी विचार केला ज्ञानोबा तुम्ही मागवा आणि चुपचाप मला दूध पिऊ द्या लोपले ज्ञान जगे हित नेनती कोणी अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञान ज्या वेळेस माशी दिसली ज्ञान जागृत झालं परंतु आता धर्मावर चालण्याची वेळ आली तेव्हा व्यक्ती धर्मावर चालला काय कोरोनाला आठवा मी भुलत भुली मरेपर्यंत त्याले कोरोना मोठमोठे महाराज लोक माळकरी टाळकरी सर्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर साहेबांना सांगितलं छातकाळ चेक केलं मरता तुम्ही तेव्हाची भाषा अलग होती मरता तुम्ही मग तो पेशंट काय म्हणे धार्मिक चालणारा पेशंट टिक्का बुक्का काय म्हणे डॉक्टर साहेब वाचू शकत नाही काय डॉक्टर म्हणे हा वाचू शकता पण ते तुम्ही करू शकत नाही तुम्ही मरता काय काय करू शकत नाही मी आता जीवनात लोय केलं आता सांग ना मी कसा वाचन हा रोज अंडे खायला लागते तुम्हाला 3 सकाळी 3 रात्री 3 तुम्ही नाही खात तुमच्या गळ्यात माळा आहे नाही रुद्राक्ष आहे इथे डोक्षार आहे तो पुऱ्या अंगातच आहे मग राहू द्या नाही डॉक्टर साहेब मरून मी काय करू त्याच्यापेक्षा मी 4-5 नाही 5-7 अंडे खातो काय सांगायचंय जब धर्म को चलाने वाला ही बिगड़ गया तो धर्म तो बिगड़ेगा ना भैया आम्ही ज्ञानाच्या गोष्टी करतो पण ज्ञानावर कोणी चालत नाही वेळ आली की त्याच्यावर आम्ही पडदा टाकतो म्हणून ज्ञान कोणाला पाहिजे काय जेव्हा धर्म संकट येते तेव्हा व्यक्ती आपला अधर्मावर चालतो वैराग्य पाहिजे वैराग्य कोणाला पाहिजे वैराग्य म्हणजे घर सोड लागते म्हणते की नाही घरदार सोड लागते तुमची इस्टेटी सोड लागते बँक बॅलन्स सोड लागते बिचारे आणि तुमचं अलग कधी असं का नाही अकाउंट मला सांगा तुमचे पैसे मी शोधले कुठं कुठं आहेत आता उद्या सांगन तुम्हाला अकाउंट कुठं खोलले आहेत तुमचे हाय का 100 रुपये मला काय तुम्ही देता पण ते अकाउंट कधी खोलतील तुम्हाला सांगन म्हणा जाऊ द्या वैराग्य सांगायचं आपल्याला आज वैराग्य घरात पती पत्नीचा झगडा होते पती पत्नीचा झगडा झाल्यानंतर पत्नी किंवा पती बोलते काय मी जर घर सोडून दिलं तर तुम्हाला दाय आट्याचे भाव माहीत पडतील पती म्हणते घरचा पत्नी म्हणते बरं झालं मी तुम्हाला भेटली या घरात आली नाही तर तुमच्या घराचा सत्यानाश झाला असता पै मग तू आलीस कायले नाही पाहून घेतलं असतं आपण काय झालं असतं बाबा ऍडजस्टमेंट पाहूनच घेतलं असतं ना किती वेळा बोलले म्हणून काय पण घर कोण सोडलं काय घर कोणी सोडत नाही गोष्टी सर्व करतात पण घर सोडलं कठीण ब्रह्मचर्य पालन करणं फार कठीण ब्रह्मचारी संबोधित करणे सोपं आहे परंतु ब्रह्मचर्य व्रत पालन करणे फार कठीण आहे जंगलात जरी ब्रह्मचारी गेला तरी तो ब्रह्मचर्याचं व्रत त्याचा भंग झाल्याशिवाय राहू शकत नाही वासनेने कोणाला सोडलं नाही वासना घरात दारात गावात आणि जंगलातही तीच असते इच्छा कधी माणसाच्या मरत नसतात आणि कोणी घरदार सोडत नाही मशानामध्ये कधी कधी वैराग्य जागृत होते कधी कधी मशानात जडताना लोक ज्ञानाच्या गोष्टी करते
पण आज आता ते मशानासारखं राहिलं नाही. महाराज आमच्या गावचं मशान पाहिजे, किती सुंदर दिसते पाहाला. मी म्हणतो मी येत नाही का? मशानासारखं दिसलं पाहिजे. मी चुना लावत नसतो बरं पानाले, फक्त एवढं लक्षात घ्या. मशानासारखं दिसलं पाहिजे, मंदिरासारखं दिसलं पाहिजे, घरासारखं दिसलं पाहिजे, तर उपयोग आहे, अन्यथा उपयोग नाही. आता मशान घरासारखं दिसते असं मन लागते की झोपून जा मशानात. वाईट वाटून घेऊ नका. मी छोटा आहे, ज्ञानीवंत नाही, पण तरी माझं मन आहे, माझं चिंतन आहे, माझ्या भक्तीचं चिंतन मला शिकवते. जी जागा जशी आहे तशीच राहिली पाहिजे. मंदिरासारखं दिसलं पाहिजे, मंदिराला घरासारखं करू नका. आणि मशानासारखं दिसलं पाहिजे. मशानात केल्यानंतर वैराग्य जागृत व्हायला पाहिजे. तिथं तर चाय येऊन राहिला, आता नाश्ते होऊन राहिले मशानात बसून. हो आम्ही सुधरलो, सुधरलो. अरे बाबा, पाण्यात माशी पडली तर मशानाचा खाना होते किंवा मशानाचं पाणी होते, आणि मशानात जाऊन खातात तर त्याला काय म्हणतात? वाईट नका वाटून घेऊ. त्याचा अर्थ काय होते? मशानात पंगत बसली, माफ करा, कोण बसलं खायला हे सांगत नाही, तुम्हाला रागी. हे शास्त्र आहे हो. म्हणून काय कुठं काय केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा सांगितलेली आहे. पती पत्नीने पडद्याच्या मागेच बसायचं, उंबरठ्यावर बसून जेवण केलं जात नाही. जेवण कुठं करता? उमरठावर करत आपल्या घराच्या. लोक गेले गाडी घेऊन, एक घास खा, ओ भो राम राम जय गजानन, दुसरा घास जय गजानन, असे करत जा उद्यापासून. जमते काय? नाही. जेवण कुठे केलं पाहिजे? पडद्याच्या आत. पती पत्नी पडद्याच्या आत. काही जागा उजेडात केल्या जाते आणि काही आळोस्यामध्ये केल्या जाते, आणि मशानासारखंच असलं पाहिजे. बस एवढंच मला सांगायचं आहे. का? त्या ठिकाणी वैराग्य जागृत होते. आणि माझे गुरुदेव म्हणतात, बाळ जीवनामध्ये राहून तू वैराग्याला प्राप्त करू शकतो. बाबा कसं? जीवनामध्ये पती पत्नी सोबत प्रेम करा, लेकरांसोबत प्रेम करा, घरादारासोबत प्रेम करा, सर्वांसोबत प्रेम करा, जनावरांसोबतही प्रेम करा, पण मन कोणाला देऊ नका. मन आपलं कोणाला देऊ नका. हा ते बंद करा आता. काय? हा माय मन तुमच्यासाठी लय दुखते जी. हा काय म्हणू? समजा असं म्हणते का नाही, तुमच्याशिवाय मी जेवत नाही. हा बरोबर आहे ना. का हो, मी याच्या पहिले गिलास भर दूध भोसलं ते काय? नाही खोटं वाटते. मी जेवत नाही. ऑनलाईन पिझ्झा खाल्ला ना, मी जेवतच नाही. अरे हे होय काय? हे आहे काय? काय? सर्वांसोबत प्रेम करा, पण मनामध्ये कोणाला ठेवू नका. का मंदिर कशाला म्हणतात? मनालाच मंदिर म्हणतात. त्याच्यामध्ये कोण आहे? गजानन बाबा. त्याच्यामध्ये माझा श्रीकृष्ण. कुठे मंदिर बांधायचं आहे? या ठिकाणी मंदिर बांधायचं आहे. आणि जो मनात असते तो सगळ्या शेवटी आठवतो. पटलं काय माझं? झोपीत व्यक्ती बडबड करते, कोणी लेकरं बडबड करतात, कधी माणसंही करतात मोठे. मी रिसर्च केलाय, कोणते माणसं बडबड करते झोपीत? जैले दिवसभर घरात कोणी बोलू देत नाही. आलं की लक्षात? तो बोलायला गेला, एवढी सगळं चुप तुम्ही नका बोलत, तो मंदा तो झोपीत बडबड करते रात्री. असं असते. अर्थ काय? जे मनात असते ते झोपीत आपल्या मतानं निघते. आपली इच्छा नसली तरी आपण खरं बोलतो मनातलं झोपीत. खरं आहे ना? खरं आहे की नाही? जे मनात असते शेवटच्या क्षणी मृत्यूच्या वेळेस तोच आठवतो. ज्याच्यावर प्रेम आहे तो आठवत नाही. लोक म्हणतात ज्याच्यावर प्रेम आहे तो आठवते. अरे नाही, प्रेमच नाही आमचं कोणावर प्रेम आहे सांगा ना? पती पत्नीवर प्रेम आहे, लेकरावर प्रेम आहे.
कोणावर प्रेम आहे? एक म्हणे माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे. मला ठीक आहे. त्याची पत्नी बिमार झाली. डॉक्टर साहेबाजवळ हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं 7.5 लाख रुपये खर्च आहे. किती? 7.5 लाख रुपये खर्च आहे. मग तुमची पत्नी दुरुस्त होते म्हणे. तो बच्चात मला फोन करून सांगे काय महाराज मी काय करू? मी आता काय करतो? आता मला माझ्याजवळ पैसे नाही. म्हटलं राजा लोक देत नसते मला जास्त. मग ते नाही म्हणत म्हणे महाराज. मला काय म्हणतं महाराज म्हणे 7.5 लाख रुपये खर्च आहे म्हणे. मी आता चांगला आहे राजा, आता करून टाकणं. मग त्याच्यापेक्षा म्हणे 2-3 लाखात तर म्हणे नवीन लग्न होते म्हणे. पटलं काय? आजकालचं बजेट असं आहे. कोणतं प्रेम? हा, कोणी मुर्द्याला कधी आलिंगन दिलं नाही, कधी कोणी शवाला पप्पी दिली नाही. मग प्रेम कोणतं? कोणतंच प्रेम खरं नाही. हे प्रेम खरे म्हणता काय? हे प्रेम कसे आहे? स्वार्थमय प्रेम आहे. आई वडिलाचं लेकरावर प्रेम आहे. माफ करा, पण हे मोठे होतील, आम्हाला एक घास देतील आणि आमचा आधार बनेल, हे प्रेम आहे. आई वडिलावर प्रेम आहे लेकरांचं. मोठे झालो का यायचे वावर, यायच्या वाड्या, यायच्या बिल्डिंग आपल्या नावावर लागल्या का येईल आपण, हे प्रेम आहे. हा, म्हणून काय याला प्रेम म्हणत नाही. जो मनात असतो तो आठवतो. केव्हा आठवतो? संकटामध्ये आठवतो आणि त्याचंच नाव होठावर येते. म्हणून शास्त्रकार वेदांतकार म्हणतात, माझे गुरुदेव म्हणतात, बाळ मनामध्ये संसाराला ठेवू नको, मनामध्ये आपल्या परमात्माला ठेव. परमात्मा शेवटच्या क्षणी जर तू खऱ्या मनाने हाक मारशील तर तो परमात्मा येईल. अजामिलाच्या मनामध्ये स्वतःचा मुलगा नारायण नावाचा आहे. भक्ती कधीच केली नाही अजामिलाने, तरी अंतरात्म्याने जो मनात होता त्या नारायणाला हाक मारली. स्वतःचा मुलगा खेळायला गेला, परंतु तो वैकुंठातून नारायणाला, जो मनात आहे. म्हणून वैराग्य करा, मनाने करा. एक व्रत धारण करा, पती पत्नी व्रत धारण करा. शास्त्रकार वेदांतकार सांगतात या प्रकारे नारद आणि भक्तीचं त्या ठिकाणी संवाद झाला. नारदजी महाराजांनी वेदाचे मंत्र टाकले कोणावर? ज्ञान आणि वैराग्याच्या कानामध्ये. परंतु यांची चेतना वापस आली नाही. म्हातारेच राहिले. मग नारदजी महाराजला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने कोणतरी बोललं की हे नारद, या प्रश्नाचं उत्तर एकाच व्यक्तीकडे आहे आणि त्या व्यक्तीला संसारात एक नाव आहे आणि त्यांचं नाव आहे संत. काय नाव आहे? संत. संत. ज्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल आणि देवही द्यायला तयार नसेल, त्यावेळेस व्यक्तीने संताचा अनुग्रह करावा. संताचा अनुग्रह करा. का? संत सांगतात ते आपल्या अनुभवातून. कोणाची संगत करा? संताची करा, महाराज लोकांची नाही. लोक कोणाच्या नादी लागले? महाराज लोकांच्या. हा, मला लोक फोन करतात, महाराज आम्ही अमरावतीला येऊ. अजिबात येऊ नका, अजिबात येऊ नका, मला गर्दी करून घ्यायची नाही. बारगावचे लोक म्हणतात आम्ही येऊ. नका येऊ. काय करता येऊ? गर्दी नको. का? कारण की माझा गुरु म्हणतो, बाळ दर्दी पाहिजे, गर्दी नाही पाहिजे. भगवंताला भेटण्याची इच्छा पाहिजे. गोपी कोणाचं नाव आहे? जी रात्रंदिवस एकच इच्छा आहे. कोणती इच्छा? कृष्ण प्राप्ती कर शाश्वत ममृदे. मला परमात्माची इच्छा, दर्शनाची इच्छा आहे. तिचं नाव गोपी आहे. आमच्या इच्छा कशी आहे? आता गजानन बाबा थोड्या वेळानं कधी सोडते तो? सोडत नाही. काय आरती कधी लावते? हो, कमिटीवाले सांगत नाही काय? हा, आपलं इथपर्यंतच आहे. म्हणून शास्त्रकार वेदांतकार म्हणतात आकाशवाणी झाली, संताचा अनुग्रह घ्या. का? कारण की संत पुस्तकातून सांगत नाही, संत आपल्या अनुभवातून सांगतात, आत्मचिंतनातून सांगतात. म्हणून काय? अनुग्रह कोणाचा करा? संताचा करा. भागवताची भाषा तेच सांगते, संतांकडे जा, संताकडे जा. संत कोण? संत खरा असला पाहिजे. संत खरा असला पाहिजे.
मग आजकाल संत सर्वच बनून राहिले. हा, आमच्यासारखे महाराज लोक कथा वाचता वाचता संत झाले. हा, काही जण तर ओळखू येत नाही, माणूस हो का बाई हो, एवढे संत झाले बिचारे. हा, काय सांगू तुम्हाला. म्हणून या ठिकाणी आजचा पहिला दिवस संतांकडे पाठवलं. संत म्हणजे काय, संताची व्याख्या काय, आणि पुढे नारदजी महाराजाला काय झालं ही कथा पाहिजे आहे. परंतु ही कथा आता आपण उद्याच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहू. उद्याला ठीक 1 वाजता श्री गजानन बाबा यांच्या प्राणांगणामध्ये या ठिकाणी कथा प्रारंभ होईल. आणि आज पहिला दिवस होता, तर ही कथा पहिल्या दिवशी मंडपाच्या मानानं चांगले गमतीत लोक जमले आहे की नाही. पहिल्या दिवशी एवढे लोक किती मोठा मंडप टाका पण भेटत नाही. पण धन्य आहे गजानन बाबा आमचे, का तुम्ही पहिल्या दिवशी एवढ्या संख्येने जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आलात. म्हणून पुन्हा तुमचं मी स्वागत करतो शब्द सुमनाने. आणि उद्याला पुन्हा या, सुंदर सुंदर कथा होतील. आणि कथा आपल्याला कथा नाही तर तत्वाच्या हिशोबाने ऐकायची आहे. वेदांताची भाषा काय आहे त्याचा थोडासा आपण अनुग्रह करून यावर्षी पाहूया. जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव, जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव, निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, तिरचर व्यापून उरले जे या जगतासी. हेतु तत्व खरोखर संशय अससी, लीला माते धरिले मानव देहासी. जय देव जय देव, जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव, होऊन देशी त्याची जाणव तू कवना, करुणी गण गण गणात बोले या भजना, बोले या भजना. दाता हरिहर गुरुवर तू सुखी सना, तिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना. जय देव जय देव, जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव, लीलानंद केल्या संकट सदनास, पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस, वाचून चिलमेस. क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस, केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश. जय देव जय देव, जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव, व्याधी वारुण केले ऐका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन, विठ्ठल दर्शन. भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण, स्वामी दास गणूचे मान्य करा कवण. जय देव जय देव, जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव, जय देव जय देव. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. भागवत भगवान की है आरती,
पापियों को पाप से है तार दे। अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है, नव ज्योति जगाने वाला है। ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है, नव ज्योति जगाने वाला है। हरि नाम यही हरियान यही, सबके मंगल की आरती। पापियों को पाप से है तारती। ये शांत गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये शांत गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये सुख करणी ये दुख हरणी, श्री मधुसूदन की आरती। पापियों को पाप से है तारती। ये मधुर बोल मग पंथ खोल, सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला। ये मधुर बोल मग पंथ खोल, सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही श्याम यही, प्रभु के महिमा की आरती। पापियों को पाप से है तारती। भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती। पापियों को पाप से है तारती। पापियों को पाप से है तारती। कर्पूर गौरम करुणावसारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। व्रजालमाला कृपालकाय, कपालवाला शिवशंकराय, दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय। भले
साठण मंदिर चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन मने म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कर्पूरार्ति निरंजनं समर्पयामि या ते पुष्पं तुलसीवन्यमाला या वन्यमाला सहजकृपाला अंबिके यात्रा रुक्मिणी वदन्ते द्वारके राजा जय श्रीकृष्णदेवा इति श्री गजानन महाराज श्रीमद्भागवत महापुराण मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। सर्वांनी आसन ग्रहण करा है ना जागेवर आरती आणि प्रसाद जागेवर आरती घ्या आणि प्रसाद गजानन बाबा या गजानन बाबा मंदिरात दर्शनासाठी आलो आम्हा मुलांना दर्शन द्या एवढी करा पुरी एवढी करा आमच्या मते अवगुण माफ करा तुम्ही तुमच्या चरणी दाता एवढी इच्छा करा पुरी एवढी इच्छा करा पुरी अपराध करा तुम्ही डोळे भरून तुम्हा एवढी इच्छा करा पुरी एवढी इच्छा करा पुरी ना संतांची संगती केली संत समागमला गडा एवढी इच्छा करा पुरी
एवढी इच्छा करा पुरी. गजानन बाबा मंदिरात या दर्शनासाठी आलो आम्ही. आम्हा मुलांना दर्शन द्यावे एवढी इच्छा करा पुरी. एवढी इच्छा करा पुरी. एवढी इच्छा करा पुरी. एवढी इच्छा करा पुरी. बोल श्री गजानन महाराज की जय. घ्या प्रसाद घ्या प्रसाद. जबरदस्ती नाही, घरी न्यायचा असेल तर अशी मूठ बांधून घ्या. हा नाही तो मायाच ऐकत बसा, पण हात वर करा. मला ते सांगायचं होतं. धर्म की जय अधर्म का नाशो प्राणियों में सद्भावना विश्व का कल्याण गो हत्या बंद हो. भारत माता की जय. भागवत भगवान की जय. श्री संत गजानन महाराज की जय. कथा सुनने वालों की जय. आज आने वालों की जय. कल आने वालों की जय. जय जय श्री राम.